Hello student, in this video lecture we will learn some important points in chemical thermodynamics in part 5. First one is the nature of heat and work, then sign convention of W and Q, that means work and heat, then expression for pressure volume work or PV work, and last, that is free expansion. Let us see all these points one by one. Before learning nature of heat and work, let us see some basic point in thermodynamics. In thermodynamics, energy exchanges in two ways. First one is heat energy and second is work energy. बघा आता या ठिकाणी नेचर ऑफ हीट अँड वर्क हा मुद्दा अभ्यासण्या अगोदर थर्मोडायनामिक्स मधला एक जो बेसिक मुद्दा दिलेला आहे त्याच्याविषयी आधी माहिती घेऊ. इन थर्मोडायनामिक्स एनर्जी एक्सचेंज, इथं थर्मोडायनामिक्स मध्ये एनर्जी एक्सचेंज जो असणार आहे तो दोन प्रकारे होतो. एक हीट एनर्जी आणि दुसरा काय सांगितलंय वर्क एनर्जी. आता या ठिकाणी बघा आपण जनरली थर्मोडायनामिक्स मध्ये काय कन्सिडर करत असतो, तो एक गॅस जो असेल तो गॅस एन्क्लोज इन अ सिलेंडर आणि तिथं आपण एक पिस्टन जे असणार आहे ते पिस्टन आपण त्या ठिकाणी अप्लाय केलेलं असतं. आता जो गॅस असणार आहे इथं एन्क्लोज केलेला, तर त्या गॅसचा प्रेशर असेल त्याला आपण पी ऑफ द गॅस असं म्हटलं, त्याला आपण ड्रायव्हिंग फोर्स पण म्हणतो. आणि त्या सिस्टमवर जो पिस्टनच्या बाजूने प्रेशर जर ऍक्ट होत असेल त्याला आपण पी एक्सटर्नल किंवा त्याला अपोजिंग फोर्स असं आपण मानतो. ठीक आहे. आता ही जी सिस्टीम असणार, या सिस्टीम मध्ये आपल्याला एनर्जी चेंज जो असेल तो घडून आणायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला दोन पर्याय असणार आहे. एक हीट एनर्जी, त्याला आपण हीट सप्लाय करा म्हणजे एनर्जी चेंज त्या ठिकाणी होईल. आणि दुसरा असणार आहे वर्क एनर्जी. वर्क एनर्जी म्हणजे काय, तर त्या सिस्टीमकडनं सराउंडिंगला किंवा सराउंडिंगकडनं सिस्टीमवर हे वर्क डन जर केलं तरी त्या ठिकाणी एनर्जी चेंज आपल्याला दिसून येईल. मग तो दोन प्रकारे असणार आहे. एक तर कॉम्प्रेशन ऑफ द गॅस आणि दुसरं असणार आहे एक्सपान्शन ऑफ द गॅस. आता एक्सपान्शन ऑफ द गॅस म्हणजे काय, तर या ठिकाणी हे जे असणार, हे पिस्टन जे असणार आहे हे वरच्या दिशेने जर एक्सपांड होईल म्हणजे इथं काय होते, इथं सिस्टीम कडनं सराउंडिंगवर काय होईल वर्क डन हे त्या ठिकाणी होत असेल. किंवा त्याच्या उलट सराउंडिंग कडनं सिस्टीमवर जर वर्क डन होत असेल तर तिथं कॉम्प्रेशन ऑफ द गॅस त्या ठिकाणी होईल. म्हणजे दोघही केसेसमध्ये आपल्याला एनर्जी चेंज हा दिसून येईल. ठीक आहे. आता आपण इन जनरल एक्झाम्पल घेऊ. हॉट कप ऑफ टी. आता ही एक सिस्टीम आपण मानली आणि आता याचं जे टेम्परेचर असणार आहे ऑब्विसली सराउंडिंग पेक्षा जास्त असणार आहे. आणि इन जनरल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हीट एनर्जी इज रिलेटेड टू द टेम्परेचर. आणि हीटचा जो फ्लो असणार आहे हा नेहमी काय असणार आहे, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर असणार आहे. म्हणजे इथं जर याचं टेम्परेचर हाय असेल तर सराउंडिंगकडे त्याचं हीट एक्सचेंज तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल काय असणार आहे, मेल्टिंग ऑफ आईस. आता इथं सराउंडिंगचं टेम्परेचर हे जास्त असणार आहे, आईसचं टेम्परेचर हे कमी असणार आहे. म्हणजे सराउंडिंग कडनं सिस्टीम ही जी असणार आहे ती एनर्जी घेईल आणि तो मेल्ट होईल. म्हणजे इथं सुद्धा एनर्जीचं एक्सचेंज हे होतं, एक तर सिस्टीम कडनं सराउंडिंग कडे किंवा व्हाईस वर्सा. ठीक आहे. आता दुसरं जे एक्झाम्पल आपण घेतलंय ते वर्कच्या बाबतीत, तर ते असणार आहे एक खेळाडू असणार आहे, तो बॅटने त्या बॉलला हिट करतोय. म्हणजे तो त्याची जी एनर्जी असणार आहे ती एनर्जी तो बॉलला हिट केल्यामुळे त्या बॉलला मिळत असेल तर तो बॉल त्याच्यापासून लांब जाईल म्हणजे त्याला कायनेटिक एनर्जी त्या ठिकाणी मिळेल. आणि दुसरं जे असणार आहे, हिट केलेला बॉल जर त्याच्याकडे येत असेल तर तो बॉलची एनर्जी त्याला मिळत असेल. म्हणजे इथं दोघही केसेसमध्ये काय झालं, तर वर्क डन झालं. इथं ही सिस्टीम जर आपण याला मानलं तर हे सिस्टीमकडनं सराउंडिंगकडे आणि त्याच्या उलट या केसमध्ये आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. आता इथं याला नॉन मेकॅनिकल का म्हटलं आणि याला मेकॅनिकल का म्हटलं, तर इथं हे जे आपण एक्झाम्पल पाहिलं इथं कुठेही ऑब्जेक्टची मुवमेंट होत नाही किंवा मोशन होत नाही, हे ऍज इट इज त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून याला आपण म्हटलं नॉन मेकॅनिकल. इथं जो एनर्जी एक्सचेंज होत असणार आहे हीटच्या फॉर्ममध्ये, इथं ऑब्जेक्टची मुवमेंट होत नाही आणि म्हणून याला नॉन मेकॅनिकल असं आपण म्हणतो. पण इथं ज्यावेळेस वर्क डन होत असेल तिथं बॉलची मुवमेंट होते बघा, आणि इथं सुद्धा पिस्टनची मुवमेंट होते. म्हणजे ऑब्जेक्टची मुवमेंट या ठिकाणी होत असेल तर त्याला आपण मेकॅनिकल वर्क असं आपण म्हणत असतो. तर या पद्धतीने तुम्हाला हा जो बेसिक मुद्दा असणार आहे थर्मोडायनामिक्स मधला एनर्जी एक्सचेंजच्या बाबतीतला तो एक्सप्लेन करता येईल. आता पुढे तर तो असणार आहे नेचर ऑफ वर्क.
आता नेचर ऑफ वर्क इथं आपण W ने त्या ठिकाणी डेसिग्नेट करत असतो. इथं त्याची पहिल्यांदा डेफिनेशन आधी बघूया. इन थर्मोडायनामिक्स वर्क इज डिफाइन्ड ॲज एनर्जी बाय विच बॉडी इज डिस्प्लेस्ड थ्रू अ डिस्टन्स d विथ एन ॲप्लिकेशन ऑफ फोर्स F. आता वर्क थर्मोडायनामिक्स मध्ये वर्कची डेफिनेशन जी असणार आहे ती या ठिकाणी बघा आपण या फिगरच्या माध्यमातून समजून घेऊया. तर ह्या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केलाय. आता याला जर आपण फोर्स दिला तर याची मुवमेंट होईल. ती या ठिकाणी तो त्या ठिकाणी मूव्ह झाला. म्हणजेच काय झालं की याने काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल केले. म्हणजे इथं काहीतरी त्या सिस्टीमवर वर्क ह्या ठिकाणी झालं. म्हणजे ह्या ऑब्जेक्टवर ह्या बॉडीवर काहीतरी वर्क झालं. पण केव्हा? जेव्हा आपण त्याला फोर्स केला. जसं एखाद्या खेळाडूने बॉलला हिट केलं तर त्या खेळाडूकडनं बॉलवर काय झालं त्या ठिकाणी वर्क झालं. असं आपण मागच्या पॉईंटमध्ये त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं. तसं इथं हे जे ऑब्जेक्ट असणार ह्या ऑब्जेक्टला जर आपण फोर्स केला तर तो मूव्ह झाला. म्हणजेच काय तिथं त्याचं वर्क डन झालं. मग हे वर्क डन आपण कसं दाखवतो? तर वर्क इक्वल टू काय झालं? फोर्स इंटू डिस्टन्स मूव्ह इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. तेच आपण कशाने दाखवतो बघा इक्वेशनच्या माध्यमातून. W इक्वल टू काय असणार आहे? F इंटू डी. म्हणजेच काय? इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्यालाच आपण काय म्हणायचे? वर्क डन असं म्हणायचं. आता हेच इक्वेशन आपल्याला इन थर्मोडायनामिक्स द टाइप ऑफ वर्क इन्व्हॉल्व्ड is a pressure volume or PV type of work. That means when work is done, the system or gas expand or contract against the external opposing force. बघा आता या ठिकाणी जे थर्मोडायनामिक्स मध्ये वर्क डन आपण मानलेले आहे ते वर्क जे असणार आहे ते एक तर प्रेशर व्हॉल्यूम किंवा त्याला पीव्ही टाइप ऑफ वर्क असं आपण म्हणतो. म्हणजेच काय? सपोज आपण या ठिकाणी एक सिस्टम मानलेली आहे की ज्यात गॅस एनक्लोज केलेला आहे. त्याला एक स्वतःचा प्रेशर असणार आहे आणि त्या सिस्टमवर एक प्रेशर जो ऍक्ट होणार आहे त्याला अपोजिंग फोर्स किंवा पी एक्सटर्नल आपण म्हणतो. आणि ह्या सिस्टमचा जो असणार आहे प्रेशर तर त्याला आपण ड्रायव्हिंग फोर्स पण म्हणतो. बरोबर आहे. आता ज्यावेळेस वर्क डन हे सिस्टीमकडनं सराउंडिंगकडे किंवा सराउंडिंगकडनं सिस्टीमवर दोघही केसेसमध्ये काय असणार आहे? हे वर्क डन होतं. आणि हे जे वर्क डन असणार आहे याच्यामध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये चेंज होतो. ज्यावेळेस एक्सपान्शन होतं त्यावेळी पिस्टनची मुवमेंट होते. म्हणजेच काय होतं की इथं त्याचा व्हॉल्यूम जो असणार आहे गॅसचा त्या ठिकाणी इन्क्रीज होतो. त्याच्या उलट जेव्हा कॉम्प्रेशन होतं त्यावेळेस काय असणार आहे? व्हॉल्यूम हा कमी होतो आणि प्रेशर पण त्या ठिकाणी वरच्या बाजूने त्या ठिकाणी वाढत असेल. म्हणजे इथं प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोघांमध्ये चेंज होत असतो आणि म्हणून याला आपण प्रेशर व्हॉल्यूम वर्क किंवा पीव्ही टाइप ऑफ वर्क असं आपण म्हणतो. आता या ठिकाणी बघा प्रेशरची डेफिनेशन पण दिली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रेशर काय असणार आहे? फोर्स पर युनिट एरिया. म्हणजेच काय? सपोज आता हा आपण एक पॉइंट पिस्टनचा कन्सिडर केलेला असेल आणि ह्या एका पॉइंटला जो फोर्स आपण अप्लाय करतोय म्हणजेच काय? फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच काय असणार आहे? तो प्रेशर असणार आहे. आणि हे सगळ्यांना माहिती आहे की एरिया हा काय असणार आहे? डी स्क्वेअर आणि व्हॉल्यूम जो असणार आहे तो काय असतो? डी क्यूब. बरोबर आहे. मग आता इथं जे आपण इक्वेशन घेतले हे जे वर्क डन मानलं हे वर्क डन कोणतं असणार आहे? प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम म्हणजेच काय? पीव्ही टाइप ऑफ वर्क डन आपण मानलेलं आहे. मग आता इथं बघा आपण हे जे इक्वेशन घेतलं तर याच्यामध्ये आता ही जी प्रेशरची डेफिनेशन असणार आहे किंवा त्याचा हा जो फॉर्म्युला असणार आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. पीव्ही इक्वल टू काय असणार आहे? पी ची व्हॅल्यू आहे एफ अपॉन ए. पी ची व्हॅल्यू काय? एफ अपॉन ए आपण या ठिकाणी घेतला. इंटू व्ही हा व्ही जसं तसं या ठिकाणी असणार आहे. नंतर काय केलं आपण? या ए ची व्हॅल्यू घेतली काय असणार आहे? ती डी स्क्वेअर आणि ही व्ही ची व्हॅल्यू काय असणार आहे? डी क्यूब आपण या ठिकाणी घेतली. आणि हे दोघांचं जेव्हा कॅन्सलेशन होईल त्यावेळेस तुम्हाला एफ इंटू डी आपल्याला मिळाला. म्हणजेच काय? एफ इंटू डी म्हणजेच काय असणार आहे? डब्ल्यू म्हणजेच काय? वर्क डन. जे मागच्या केसमध्ये आपण पाहिलं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असणार आहे? वर्क डन. तिथं थर्मोडायनामिक्स मध्ये जे आपण वर्क डन कन्सिडर केले ते पण आणि हे पण या ठिकाणी सेम आले आणि म्हणून प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हणजेच काय असणार आहे? वर्क डन असणार आहे थर्मोडायनामिक्स मधलं. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला ते Let us see the example of PV type of work in thermodynamics. First one is decomposition of H2O2 and second is reaction between ammonia gas and HCl gas. आता या ठिकाणी बघा PV
टाईप ऑफ वर्क याची काही एक्झाम्पल्स आता आपण बघणार आहोत. त्यातलं पहिलं असणार आहे डिकम्पोजिशन ऑफ H2O2 आणि दुसरं असणार आहे रिॲक्शन बिटवीन अमोनिया गॅस अँड HCl गॅस. आता आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया. इथं डिकम्पोजिशन ऑफ H2O2 म्हणजेच काय, हायड्रोजन पेरॉक्साईड. यावेळेस याचं ज्यावेळेस डिकम्पोजिशन होईल तर त्यावेळेस काय असणार आहे, तर त्यावेळेस आपल्याला H2O आणि O2 गॅस या ठिकाणी मिळणार आहे. आता हेच फिगरच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. आता इथे ही फिगर दिलेली आहे, याच्यात बघा आपल्याला H2O2 ही आपण सिस्टीम कन्सिडर केली, लिक्विड फॉर्ममध्ये दिसते हे सगळं तुम्हाला. ही पिस्टनची पोझिशन नीट बघा. आता ज्यावेळेस हे बिफोर रिॲक्शन तुम्हाला दिसते, ज्यावेळेस रिॲक्शन कंप्लीट होईल, याचं डिकम्पोजिशन होईल, त्यावेळेस काय होतो, हा O2 गॅस तयार होतो. हा O2 गॅस तयार झाल्यामुळे ही त्याची जी इनिशियल पोझिशन आहे पिस्टनची ती आता मूव्ह झाली आणि त्याचा व्हॉल्यूम या ठिकाणी इन्क्रीज झाला बघा. म्हणजे हे पिस्टन इथपर्यंत ते ट्रॅव्हल झाले. ठीक आहे, म्हणजे याचं डिस्प्लेसमेंट झाली त्या पिस्टनची. आता ह्या ठिकाणी काय होईल, तर इथं ही जी सिस्टीम आपण मांडलेली आहे, ह्या सिस्टीमकडनं सराउंडिंगवर वर्क डन झालं. का वर्क डन झालं, का तर त्या ठिकाणी त्याचा जो प्रेशर असेल तो इन्क्रीज झाला. कशामुळे, तर ह्या जो ऑक्सिजन गॅस या ठिकाणी प्रोडक्ट साईडला दिसतोय तो तयार झाला आणि त्यामुळे तिचा काय झाला, प्रेशर इन्क्रीज झाला आणि म्हणून सिस्टीमकडनं सराउंडिंगवर काय झालं, वर्क डन झालं. आणि त्याच वेळेस काय झालं, सिस्टीम काय असणार आहे, एनर्जी लॉस करते. कोणाच्या दिशेने, सराउंडिंगच्या दिशेने. वर्क डन पण कोणाच्या दिशेने होते, सराउंडिंगच्या दिशेने होते. आणि म्हणूनच आपण याला काय म्हणतो, एक्सपान्शन ऑफ द गॅस. यालाच काय म्हणायचं आपण, एक्सपान्शन ऑफ द गॅस. ठीक आहे. याच्या उलट तुम्हाला इथं अमोनिया आणि HCl ची रिॲक्शन मध्ये दिसेल बघा. इथं अमोनिया आणि HCl हे दोघंही गॅसेस फॉर्ममध्ये आणि हे दोघं आता या ठिकाणी सिस्टीम तुम्हाला दिसते. इथं पिस्टनची हे बघा पोझिशन हे वरच्या दिशेला दिसते. दोघंही गॅसेस फॉर्ममध्ये प्रेशर हा जास्त असणार आहे. पण ज्या वेळेस ह्या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर तुम्हाला सॉलिड अमोनियम क्लोराईड मिळेल त्यावेळेस पिस्टन हा डाऊनवर्ड डायरेक्शन आलेला दिसेल. इथं तो सॉलिड तयार झाला बघा. म्हणजे इथं काय होते, इथं सिस्टम ही सराउंडिंगकडनं एनर्जी घेते आणि ती स्टोअर करत असेल आणि त्याच वेळेस सराउंडिंगकडनं सिस्टमवर काय होतं, वर्क डन होतं. कारण हे गॅस जे असणार आहे, हे गॅस त्या ठिकाणी कन्व्हर्जन सॉलिडमध्ये होतं. म्हणजेच काय होतं, इथचा जो काही प्रेशर असणार आहे तो कमी होईल. म्हणजे वर्क डन इथं कोणत्या पद्धतीने झालं, तर ऑन द सिस्टम बाय द सराउंडिंग. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, कॉम्प्रेशन ऑफ द गॅस. म्हणजे या दोघे एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला PV टाईप वर्क डन दिसेल. इथेही काय झालं, प्रेशर आणि व्हॉल्यूम याच्यामध्ये चेंज तुम्हाला दिसेल. इथेही प्रेशर व्हॉल्यूममध्ये चेंज दिसेल आणि म्हणून या दोघेही एक्झाम्पल्समध्ये वर्क डन हे जे असणार हे PV टाईप ऑफ वर्क डन असतं. ठीक आहे. नेक्स्ट, नेचर ऑफ हीट. इट इज रिप्रेझेंटेड बाय Q. Heat is the form of energy by which the system exchanges energy with its surrounding. When the system and its surrounding are at different temperature, heat either flows in or let out of the system. बघा आता आपण या ठिकाणी नेचर ऑफ हीट किंवा Q, हीट ही तर आपण Q ने रिप्रेझेंट करत असतो. हा मुद्दा समजून घेत असताना आपण परत एकदा ती सिस्टम कन्सिडर केली की ज्याचा प्रेशर हा P असेल, त्याच्यावर ऍक्ट होणारा प्रेशर हा P एक्सटर्नल आपण मानला. आता या ठिकाणी एनर्जी एक्सचेंज जो असणार आहे तो हीटच्या फॉर्ममध्ये, सिस्टम टू सराउंडिंग और व्हाईस वर्सा. पण हे केव्हा पॉसिबल आहे, केव्हा, तर त्यावेळेस ॲट डिफरंट टेम्परेचर. दोघांच्या मध्ये टेम्परेचरचा डिफरंट असेल तरच, अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल. बरोबर आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हीट इज रिलेटेड टू द temperature and we know that heat always flow from higher to lower temperature. आता जर सपोज ह्या ठिकाणी मी मानलं की द सिस्टम जी असणार आहे याचं टेम्परेचर हे हाय आहे, मग हीट फ्लो कसा असणार आहे, इट इज फ्रॉम सिस्टम टू सराउंडिंग. आणि ज्यावेळेस सराउंडिंगचं टेम्परेचर हाय असेल त्यावेळेस हीट फ्लो काय असणार आहे, फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टम. म्हणजेच काय, दोघांमध्ये टेम्परेचर डिफरंट असेल त्याच वेळेस हीट एक्सचेंज किंवा हीट फ्लो जो असणार आहे इट इज फ्रॉम सिस्टम टू सराउंडिंग और व्हाईस वर्सा हे पॉसिबल असेल. अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल. दॅट इज द नेचर ऑफ हीट. साइन कन्व्हेन्शन्स ऑफ W and Q, that is work and heat. The energy entering the system from the surrounding has positive value, while energy leaving the system and flowing into the surrounding is a negative value.
आता हाच मुद्दा आपण फिगरच्या माध्यमातून समजून घेऊ. आता बघा ही या ठिकाणी एक सिस्टम आहे. या सिस्टमचं वर्क डन जे असणार आहे, सपोज वर्क डन ऑन द सिस्टम असेल त्यावेळेस त्याची काय असली पाहिजे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल. आणि वर्क डन बाय द सिस्टम असेल तेव्हा त्याची व्हॅल्यू काय असेल, निगेटिव्ह. आता ऑन द सिस्टम म्हणजे काय, कॉम्प्रेशन. आणि बाय द सिस्टम म्हणजे काय, एक्सपान्शन ऑफ द गॅस. कॉम्प्रेशन होईल तेव्हा प्लस डब्ल्यू आणि जेव्हा एक्सपान्शन होईल तेव्हा काय असणार आहे, मायनस डब्ल्यू. हीट जी असणार आहे ही हीट सिस्टीम जर ॲब्सॉर्ब करत असेल फ्रॉम सराउंडिंगकडनं सिस्टीममध्ये जर त्या ठिकाणी हीट जात असेल तर त्यावेळेस त्याची व्हॅल्यू प्लस क्यू घ्यायची. आणि सपोज सिस्टम जर हीट रिलीज करत असेल टुवर्ड्स द सराउंडिंग तेव्हा त्याची व्हॅल्यू ही निगेटिव्ह असेल, म्हणजे त्यावेळेस काय समजायचं, मायनस क्यू. बघा हेच आपण या ठिकाणी दाखवले. प्लस क्यू म्हणजे काय, हीट इज ॲब्सॉर्ब बाय सिस्टम फ्रॉम द सराउंडिंग. आणि त्याच्या उलट मायनस क्यू काय, हीट इज रिलीज बाय द सिस्टम टू द सराउंडिंग. दुसरं प्लस डब्ल्यू, बघा वर्क इज डन ऑन द सिस्टम बाय द सराउंडिंग. आणि त्याच्या उलट मायनस डब्ल्यू वर्क इज डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग. म्हणजे इथं वर्क डन जे असणार आहे हे पॉझिटिव्ह केव्हा असेल, जेव्हा कॉम्प्रेशन ऑफ द गॅस होईल. आणि निगेटिव्ह केव्हा असेल, जेव्हा एक्सपान्शन ऑफ द गॅस या ठिकाणी होईल. नोट दॅट डब्ल्यू अँड क्यू वर्क किंवा हीट बोथ आर द पाथ फंक्शन्स. नाउ एक्सप्रेशन फॉर प्रेशर, व्हॉल्यूम और पीव्ही टाइप ऑफ वर्क. आता हा जो मुद्दा असणार आहे एक्सप्रेशन फॉर प्रेशर, व्हॉल्यूम और पीव्ही टाइप ऑफ वर्क, हा मुद्दा आपण एक फिगरच्या माध्यमातून समजून घेऊ. आता इथं परत आपण एक सिस्टम कन्सिडर केली आहे. त्याच्यात गॅस हा एनक्लोज केलेला आहे एका सिलेंडरमध्ये. पिस्टन आपण या ठिकाणी घेतलेले असणार आहे. आता हा जो गॅस एनक्लोज केला आहे त्याचा जो प्रेशर असेल तर तो प्रेशर आपण पी मानला आहे. ह्या सिस्टमवर ऍक्ट होणारा प्रेशर हा पी एक्सटर्नल असणार आहे. आता हे जे पिस्टन असणार आहे ह्या पिस्टनचा जो एरिया आहे तो कॅपिटल एने आपण दाखवला आहे. त्यानंतर ती जी डिस्प्लेसमेंट होती त्याच्या इनिशियल पोझिशन पासून ह्या फायनल पोझिशनला ती डिस्प्लेसमेंट आपण डी ने दाखवली. आणि त्याचा व्हॉल्यूम जो असणार आहे इनिशियल व्हॉल्यूम हा V1 आणि फायनल व्हॉल्यूम आपण हा V2 ने दाखवला आहे. आता या ठिकाणी बघा ही जी सिस्टीम असेल या सिस्टीमच्या एनर्जी आपण चेंज करायची, तर त्यासाठी आपण काय करतोय, सिस्टीमकडनं किंवा सिस्टीमवर आपण वर्क करतोय. आता या ठिकाणी हे जे वर्क असणार हे सिस्टीमकडनं सराउंडिंगकडे होते, म्हणजेच काय होते, एक्सपान्शन होते. एक्सपान्शन केव्हा होईल, ज्यावेळेस प्रेशर ऑफ द गॅस हा हाय असेल. म्हणजे ज्यावेळेस हा जो गॅस असणार आहे किंवा ही जी सिस्टीम असणार आहे तो फोर्स अप्लाय करते अगेन्स्ट द अपोजिंग फोर्स किंवा पी एक्सटर्नल फोर्सच्या अगेन्स्ट तो काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय. आणि वी नो द डेफिनेशन ऑफ प्रेशर दॅट इज फोर्स पर युनिट एरिया. म्हणजेच ते इक्वेशन रिअरेंज केलं तर आपल्याला फोर्सचं इक्वेशन मिळतं, फोर्स इक्वल टू काय, पी इंटू ए. पण ह्या ठिकाणी जो फोर्स अप्लाय केला जातोय सिस्टीमकडनं हा काय असणार आहे, अगेन्स्ट द अपोजिंग फोर्स किंवा अगेन्स्ट द पी एक्सटर्नल. आणि म्हणून इट इज इन इक्वल मॅग्निट्यूड बट अपोजिट इन साइन, म्हणून आपण तो निगेटिव्ह साइन या ठिकाणी दाखवलाय. मॅग्निट्यूड इक्वल आहे पण साइन ही मात्र काय, अपोजिट. कारण फोर्स जो ह्या ठिकाणी सिस्टम अप्लाय करतोय तो अगेन्स्ट द अपोजिंग फोर्स किंवा एक्सटर्नल प्रेशरच्या अगेन्स्ट करतोय आणि म्हणून इथे ही निगेटिव्ह साइन येते. नाउ piston moves out a distance d, then amount of work is W equal to F into D. आपल्याला माहिती आहे इक्वेशन W किंवा वर्क डन हे काय असणार आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इथं फोर्स अप्लाय केला म्हणून इथं पिस्टनची मुवमेंट झाली आणि म्हणून डिस्प्लेसमेंट या ठिकाणी आपण D ने दाखवलं. म्हणजे हे वर्क डन ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपण ते ह्या इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहितो W equal to F into D. बट हेअर F इक्वल टू काय असणार आहे बघा, मायनस पी एक्सटर्नल इंटू ए. म्हणून आपण ही व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये घेतली. म्हणून ही इक्वेशन इट बिकम्स W इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू ए इंटू डी. बरोबर आहे. आता या ठिकाणी परत एकदा बघा, ए इंटू डी म्हणजेच काय आहे, चेंज इन व्हॉल्यूम. आता ज्यावेळेस फोर्स आपण अप्लाय करतोय या सिस्टीम कडनं त्यावेळेस हे पिस्टनचा एक पार्ट वरती जातोय का, तर नाही. तर पूर्ण पिस्टनचा हा एरिया काय होतोय, डिस्प्लेस होतोय थ्रू द डिस्टन्स डी. म्हणून जर हा एरिया डिस्प्लेस होतोय म्हणजे ए इंटू डी म्हणजेच काय झाला, चेंज इन व्हॉल्यूम. हा आधी V1 होता आता काय झाला, V2 झाला. म्हणून ए इंटू डी हा काय येईल, चेंज इन व्हॉल्यूम. तो आपण कशाने दाखवतो, डेल्टा व्ही.
मग डेल्टा व्ही इक्वल टू काय दिलं आपण ए इंटू डी. देन इक्वेशन बिकम्स डब्ल्यू इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. म्हणजेच काय वर्क डन ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, इट इज द प्रोडक्ट ऑफ मायनस पी एक्सटर्नल इंटू चेंज इन व्हॉल्यूम. हे इक्वेशन खूप महत्वाचे आहे. पुढे हे इक्वेशन आपल्याला मॅक्झिमम वर्क डन आपल्याला जर मिळवायचं असेल तर त्यासाठी लागणार आहे. त्यानंतर बघा आता हे डेल्टा व्ही म्हणजेच काय असणार आहे, डब्ल्यू इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू व्ही टू मायनस व्ही वन. हा डेल्टा व्ही काय असतो, व्ही टू मायनस व्ही वन. का, तिथं एक्सपान्शन ऑफ द गॅस होतोय आणि ज्यावेळेस एक्सपान्शन ऑफ द गॅस होईल त्यावेळेस व्ही टू ची व्हॅल्यू काय असते, मॅक्झिमम असते ॲज कम्पेअर्ड टू व्ही वन. आणि म्हणून मग आपण ज्यावेळेस व्ही टू इज ग्रेटर दॅन व्ही वन असेल तेव्हा गॅस काय होतो, एक्सपांड. आणि आपल्याला माहिती आहे गॅस एक्सपांड होईल तर त्यावेळेस वर्क डन हे काय असेल, निगेटिव्ह. का, कारण आपण साइन कन्व्हेन्शन ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस आपण बघितलं की गॅस जर एक्सपांड होत असेल तेव्हा वर्क डन हे कशाकडे होते, सिस्टीम कडनं सराउंडिंगला. आणि सिस्टीम कडनं सराउंडिंगला होत असेल तेव्हा वर्क डन हे काय असतं, निगेटिव्ह. आणि जेव्हा गॅस कॉम्प्रेस होत असेल म्हणजे व्हॉल्यूम त्यावेळेस व्ही वन हा लेस दॅन व्ही टू असेल. म्हणजेच काय असणार आहे, सिस्टमवर हे सराउंडिंग कडनं वर्क डन होत असेल म्हणजेच कॉम्प्रेशन होत असेल तेव्हा डब्ल्यू हा काय असतो, पॉझिटिव्ह असतो. दॅट इज ओनली अबाउट एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. आता हे इक्वेशन जे असणार आहे, आपण जे आता हे डिराईव्ह केलेले इक्वेशन असणार आहे, तर हे फक्त एका पार्टसाठी, हे जे पिस्टन हे एका पार्टपासून इथपर्यंत आपण नेलंय त्यासाठी हे इक्वेशन असणार आहे. पण जेव्हा नंबर ऑफ स्टेप्स मध्ये आपण हे एक्सपान्शन करत असू त्यावेळेस आपल्याला त्याचे समेशन हे करायचे असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला एक वेगळं इक्वेशन डिराईव्ह करावं लागणार आहे आणि त्यासाठी हे इक्वेशनची आपल्याला त्यावेळेस गरज लागणार आहे. त्यासाठी हे इक्वेशन लक्षात ठेवणं गरजेचं असेल. लास्ट पॉइंट, फ्री एक्सपान्शन. A free expansion means expansion against a zero opposing force. Such expansion occurs in a vacuum. आता या ठिकाणी बघा फ्री एक्सपान्शन म्हणजे काय असणार आहे, एक्सपान्शन अगेन्स्ट अ झिरो ऑपोजिंग फोर्स. आता या फिगर कडे लक्ष द्या. इथं एक गॅस आपण इनक्लोज केलेला आहे आणि इथं हा जो बाकीचा जो भाग असणार आहे तो आपण व्हॅक्यूम कन्सिडर केलाय. आता ज्यावेळेस एक्सपान्शन ह्या ठिकाणी यायचं होत असेल तर त्यावेळेस काय होतं, अपोजिंग फोर्स हा जर झिरो असेल म्हणजेच काय, इक्वेशन काय असणार आहे वर्क डनचं, डब्ल्यू इक्वल टू काय, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. आता अपोजिंग फोर्स झिरो आहे म्हणजेच काय, पी एक्सटर्नलची व्हॅल्यू काय आहे, झिरो आहे. आणि म्हणून इथं जर पी एक्सटर्नल झिरो आहे म्हणजे ही पूर्ण व्हॅल्यू काय येईल, झिरो. म्हणजेच वर्क डन काय येईल या ठिकाणी, झिरो हे येईल. म्हणजेच काय, in another words, no work is done when the gas expands freely in vacuum. ज्यावेळेस हा गॅस या व्हॅक्यूम मध्ये अशा पद्धतीने फ्रीली एक्सपांड होईल त्यावेळेस देर इज नो वर्क डन. का, कारण हा जो पी एक्सटर्नल असणार आहे किंवा अपोजिंग फोर्स असणार आहे त्याची व्हॅल्यू झिरो आहे आणि म्हणून वर्क डन हे सुद्धा काय असणार आहे, झिरो असणार आहे. आणि वन मोर पॉइंट, द फ्री एक्सपान्शन इट इज अन हायली इरिव्हर्सिबल प्रोसेस. काय असणार आहे, फ्री एक्सपान्शन हे काय असणार आहे, हायली इरिव्हर्सिबल प्रोसेस असणार आहे. ओके, थँक्यू.